हॅलो एव्हरीवन. सो आम्ही आता निघालोय. ऍज आय पोस्टेड ऑन माय इंस्टाग्राम की आम्ही पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूरला येतो आणि आता आम्ही निघालेलो आहोत स्वामीज्ञाच्या मामाच्या गावावरून. स्वामीज्ञा से हाय. स्वामीज्ञा हा तिचा मोठा मामा, ही तिची मामी, ती छोटी मामी, ती आवी दिदी, शौर्य, आई आणि हे बाबा. बाबा इकडे बघा. तिचे डॅडी आणि छोटा मामा उतरलेले आहेत मेडिकल मध्ये. आता आम्ही इथून निघणार. आम्ही पुढे पनवेलला हॉल्ट घेणार. तिच्या डॉलीला, मावचूला, दिदीला, दुसरे मामा मामी सगळ्यांना घेणार, पिक करणार आणि मग आम्ही पुढे निघणार. आता तिचे डॅडी आणि हा गौरव मामा मेडिकल मधून आलेले आहेत आणि आम्ही आता पुढे निघालोय तिच्या मावशीकडे जायला. त्यांना सुद्धा आम्ही आता पिक करू. आता आमची गाडी आता निघाली नाही 5 किलोमीटर. आजीला लगेच भूक लागलेली आहे, आजी आणि मामा. आणि इथे आम्ही पनवेलला हॉल्ट घेतल्यानंतर माझ्या ताईला, जिजूंना आणि स्वामीज्ञाच्या ताई, माई, दिदी आणि भाई मामा आणि मामीला पिक केलेलं आहे. त्यानंतर अनफॉर्च्युनेटली माझ्या मिस्टेकमुळे माझं माईकच कनेक्ट नव्हतं झालं. त्यामुळे ह्या क्लिपचं ओरिजिनल व्हॉइस काही माझ्याकडे नाही आहे, पण मी ही क्लिप तरीसुद्धा व्लॉगमध्ये ठेवलेली आहे बिकॉज यामध्ये सगळ्यांनी मनापासून गाणं गायलं होतं आणि डान्स केलं होतं. सो मी या क्लिपला दुसऱ्या क्लिपचा व्हॉइस ओव्हरसुद्धा ॲड करणार आहे पुढे. बट इट वॉज रिअली फन. मी ते ठेवत आहे बिकॉज मेमरीज आर रिअल फॉर मी. सो गाईज 3, 2, 1 गो. चालीला जायचं, जायचं चालीला, चालीला जायचं, जायचं चालीला. आणि आता सकाळचे ऑलमोस्ट 6:30 होत आलेले आहेत आणि आमचा प्रवास अजून चालूच आहे. आणि इकडे सगळे झोपलेले आहेत. सगळे कोण कसे कसे झोपलेत काहीच माहिती नाहीये. आणि स्वामीज्ञाला बेड हवा होता, सो फ्रंट सीट खाली करून तिला बेड करून दिलेला आहे. आणि आम्ही आता पोहोचू. आता सकाळ झालेली आहे आणि सगळे ऑलमोस्ट झोपेतून उठलेले आहेत. गुड मॉर्निंग. अजून काही कोण फ्रेश झाले असं वाटत नाहीये. चहा पिण्यासाठी हॉल्ट घेतलेला आहे. आणि इथेच आता सगळी जण खेळतायत. मुलं ते काही ऐकत नाहीत, निघायच्या तयारीत नाहीये. ये खाली. दीदी चीयर्स. आणि आता आम्हाला एक व्हिडिओ शॉट घ्यायचा आहे म्हणून मामाची तयारी चालू आहे थोडी. सो आता मामा रेडी झाला. एकीकडे बाबांची पण तयारी चालू आहे. सो गाईज 3, 2, 1 गो. चालीला जायचं, जायचं चालीला, चालीला जायचं, जायचं चालीला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, भवानी माते की जय. एकोट एकोट आता आमचं इथे नाश्ता करून झालंय आणि आम्ही इथे बेबी सीटर, आमच्याकडे जरा जास्तच बेबी आहे म्हणून आम्ही बेबी सीटर साठी हे 2 माणसं नाही म्हणून आम्ही बेबी सीटर साठी हे 2 केलेली आहेत. एक हे मिस्टर गौरव से हॅलो. आणि हा मिसेस गौरव. हे 2 आम्ही बेबी सीटर आणलेले आहेत. आणि जर ते थकले तर इकडे 2 आहेतच रेडी लगेच. म्हणजे आम्ही झालं तर हे पण यांना प्रोसिजर आहे बेबी सीटर. सो आता सकाळी फ्रेश वगैरे होऊन आम्ही तुळजापूरला पोहोचलोय आणि आता मंदिरात चाललो दर्शनासाठी. स्वामीज्ञा
आणि आता आम्ही मंदिरात जवळ पोहोचलोय. सो सगळेजण थांबलेत ओटीचं सामान घेण्यासाठी. आता इथून ओटी वगैरे घेऊन आम्ही दर्शनासाठी जाणार. 6 वारी साडीची हवी. मला पिशवी काढून द्या. इकडे हळदी बनवून देतो. 5 खानात आहे का? हे काय फळ आहे, साडी आहे. 5 खाता आपल्या अंगणात तरी होते ना ते आपण याच्यात हे भरतो ते आणायला पाहिजे होतं ना. तुम्ही सुपारी बांगडे बिंगडे त्या अभिषेक झालं जातं. मी आम्ही उठे तुम्ही लावून घ्या दादांनाही लावा. थांबा बाईच्या कुंकू प्रसाद कसं लहान देऊ पण मोठा देऊ. हे देवीच्या पायाला तुम्हाला वापर. आता आम्ही ओटीचं सामान घेऊन पोहोचलो आहोत मंदिराजवळ आणि प्रचंड गर्दी आहे. बघूयात कसं होतं दर्शन. आणि आम्ही आता तुळजापूरला मंदिरात दर्शनासाठी लाईन मध्ये आहोत. प्रचंड गर्दी आहे. सगळे वितळलेले आहेत उन्हात. आणि हे आमच्या सगळ्या वहिनी आहेत. त्यांचे सगळ्यांचे मेकअप सुद्धा वितळलेले आहेत. मम्मी आणि आमचे इकडे पप्पा जे सगळ्यांना गायडन्स देत आहेत त्यांचं लक्ष पण नाहीये. मागे आमचा दादा ताई गौरव मामा सोप. आता बघूयात दर्शनाला किती तास जात आहेत. आणि आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला देवीच्या. स्वामीज्ञा अजून पण झोपलेलीच आहे. बघूयात गाभाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत उठली तर ठीक. ही सगळीजण. खूप गरमी होत आहे. इलेक्ट्रिक फॅन आणला होता पण त्याची सुद्धा चार्जिंग संपली आहे. सो इथे दीदीची सेवा चालू आहे स्वामीज्ञासाठी. आता आम्ही थोडं पुढे आलेलो आहोत. दर्शनाच्या अगदी जवळपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता आम्ही इथे दर्शन केलेलं आहे. मुखदर्शनच केलंय बिकॉज धर्मदर्शनाला खूप जास्त आहे. आणि आता आम्ही बाहेर आरतीसाठी चाललोय. आता दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही निघालोय बाहेर. थोडंफार कोणाला शॉपिंग करायचं असेल तर शॉपिंग करणार आणि मग आम्ही पुढे जाणार परत. बाबू चल ना पुढे तू. आणि आता आम्ही दर्शन करून निघालेलो आहोत रिटर्न ना बाबू. ते बघ दीदी व्हिडिओ करते. दर्शन वगैरे करून झालंय. आता आम्ही चाललोय पुन्हा बसकडे. स्वामीज्ञा 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 इकडे बघ. स्वामीज्ञा मम्माकडे बघ. आता इथे सगळीजण आम्ही थांबलोय बिकॉज खूपच जास्त ऊन होतं. आणि उन्हाळा आणि उसाचं रस हे कॉम्बिनेशन तर सगळ्यांनाच माहिती असेल. सो हे घे. स्वामीज्ञा. आणि आता आम्ही चाललोय बसकडे. आता आम्ही बसमध्ये बसणार आणि निघणार आहोत अक्कलकोट साठी. घेऊन ये मामा ना या बाजूने. आणि आता ही येते आमची बस पण आलेली आहे. आणि हे सगळे थकलेले चेहरे. इकडे बघा. हे दमले थकलेले चेहरे सगळ्यांचे. आणि प्रचंड भूक लागली. पोरांना झोपा पण आलेल्या आहेत फारच. नाही आम्ही नाही खात. वी आर ऑन डाएट. सगळे बसमध्ये बसतायत. सगळ्यांनी आपापली बायका पोरं मोजा आणि घ्या गाडीत. बरोबर आहेत की नाही.
मला तरी नाही माहिती अबाउट भाग्यश्री हॉटेल. लेट्स सी. आमचे दादाश्री फार बोलतायत. ओ दादाश्री, कोणत्या हॉटेलला जायचे बोले तुम्ही इकडे बघून? हॉटेल भाग्यश्री. याच्यामध्ये सांगा जरा. ओके, हॉटेल भाग्यश्री. आणि आमचे ड्रायव्हर दादा. आम्ही तुळजापूर वरून निघालेलो आहोत अक्कलकोटला जाण्यासाठी, पण आमच्या दादाश्रींना जायचंय भाग्यश्री हॉटेलला व्हिजिट करायला. त्यांना स्पेशल इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि हे ते दादा मी झूम करते. हा दादा बोला तुम्ही दोन शब्द काहीतरी हॉटेल भाग्यश्री बद्दल. थांबा, आमचे ड्रायव्हर दादा पण काहीतरी बोलतात. बोला दादा. ओके, तर लेट्स गो टू हॉटेल भाग्यश्री. आणि आता हॉटेल भाग्यश्रीला जे काही लंच होणार, मुलांना काय पाहिजे ते ऑर्डर करा. स्पॉन्सर आहे स्वप्नील गुजरे. आणि आम्ही अक्कलकोटला चाललोय, बट ऑन द वे आम्हाला मस्तपैकी एक सरप्राईज मिळालेला आहे. ते म्हणजे अचानक तो भयानक पाऊस पडायला चालू झालेला आहे. आणि आता आम्ही भजीची वाट बघतोय. कुठे रस्त्यात भजी दिसते का? जर कोणाला तब्येत कमी करायची असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. हा आहे त्यांचा बॅच. हो, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करेल. आणि आम्ही कधीपासून म्हणजे यायचं होतं म्हणून आम्ही 1-2 आठवडे आधीपासून रील्स सेव्ह करायला सुरुवात करून ठेवली होती. 1 आठवड्यापासून आम्ही रील्स सेव्ह करायला सुरुवात करून ठेवलेली, पण आमचे पप्पा आणि हे आमचे जे जिजाजी आहेत मोठे, यांच्या भीतीने कोणी रील्स नाही करत. हे खूप डेंजर आहेत, दिसतात तसे नाहीये. मध्येच गरम होतात तेव्हा तापतो त्यांचं, म्हणून त्यांच्या वहिनी घाबरल्यात. ओ वहिनी, अहो वहिनी, रील्स करायचं का? आणि आमचे मागे जे बेबी सिटर आहेत तेच झोपलेत. आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत अक्कलकोटला. सगळ्यात आधी आम्ही आलोय स्वामींच्या समाधी मंदिरला. अजून तर मंदिरापर्यंत पोहोचलो पण नाहीयेत आम्ही, पण इथूनच दर्शनाला सुरुवात झालेली आहे. आणि सगळ्यांनी आता पाय वगैरे धुवून मंदिरात आतमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. मी आलेलो आहोत स्वामींच्या समाधी मठामध्ये. हा, स्वामींकडे आपण कुठे आलोय? स्वामींकडे ना. श्री स्वामी समर्थ करून दाखव, करून दाखव. श्री स्वामी समर्थ. हा चला. सोळप्पा महाराजांचं घर आहे. सोळप्पा महाराजांच्या घरी स्वामी महाराजांनी 21 वर्ष वास्तव्य केले. 30 एप्रिल चैत्रवैद्य त्रयोदशी 1878 इथे समाधी घेतलेली आहे. मेन मूळ स्थान आहे. जेवढा गाभारा दिसतो तेवढं ही खाली गाभारा आहे. आणि आता आम्ही आलेलो आहोत चोळप्पा महाराजांच्या वाडा बघायला. चोळप्पा महाराजांच्या घरी इथे विहीर, इसवी सन 1858 स्वामींचा अंगरखा रक्तचंदन पादुका. आणि इथे आम्ही आता चोळप्पा महाराजांच्या मठात आहोत, घरी त्यांच्या. स्वामींना डोकं टेक, स्वामींना. स्वामींना पण लाव डोकं टेक. हे आहे चोळप्पा महाराजांचं घर, ज्यात मी आता तुम्हाला सगळं दाखवलं. आणि आता आम्ही आलेलो आहोत शंकर महाराज मठ, जे की स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मठाच्या अगदी बाजूलाच आहे. आम्ही आता समाधी मंदिरामधून निघालेलो आहोत आणि आता आम्ही रूम वर जाऊन फ्रेश वगैरे होऊन स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात जाणार आहोत. आणि आता आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या वटवृक्ष मंदिराकडे.
स्वामीज्ञा स्वामीज्ञा वर बघ. हाय हाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात, ज्याच्यासाठी केला सारा अट्टहास तोच हा क्षण. श्री स्वामी समर्थ. काय झालं? कुठे स्वामी? स्वामी कुठे स्वामी? स्वामी आणि स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात सुद्धा आमचं खूप छान दर्शन झालं. काहीच गर्दी नव्हती, खूपच छान दर्शन झालंय. आणि आता बाहेर इथे फोटोशूट वगैरे चालू आहे सगळ्यांचं. श्री स्वामी समर्थ. डॅडीचा हात पकड. आणि स्वामींची मस्ती चालू आहे. किती घ्यायचं? एकच 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 तुला पाहिजे. व्हाईट कलर. आणि कोणता कलर? ऑरेंज. आणि आम्ही आता अक्कलकोट वटवृक्ष मंदिराजवळ स्टेला आहोत. तिथे आम्ही चेंज वगैरे केलेला आहे, पण अचानक तो भयानक खूप पाऊस पडतो आणि खूप सुंदर असा सुगंध येतोय मातीचा. या पुढे या. आणि चेंज वगैरे करून आता आम्ही महाप्रसाद घेण्याचं ठरवलं. स्वामी डिनरला कुठेच बाहेर जात नाहीयेत, आम्ही मठामध्येच महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत. आम्ही दुपारी ऍक्च्युली लंच करताना शॉर्ट्स घ्यायचे स्किप केले, बिकॉज खूप जास्त हीट होती, त्याच्यामुळे मुलांची खूप चिडचिड झाली होती. आणि आता ते ओके आहेत, पाऊस पडतो त्याच्यामुळे मस्त खुश आहेत. आणि ही आमची वैतागलेली बेबी सिटर. आणि मग त्यानंतर मठाजवळच अन्नछत्रालयामध्ये आम्ही सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नेहमी जेवणासाठी नाटक करणारी मुलं त्या दिवशी इतकी छान नाटक न करता जेवली, त्यामुळे आम्हाला रिअलायझेशन होतच होतं की अशक्यही शक्य करतीलच स्वामी आणि करतातच स्वामी. बिकॉज अनफॉर्च्युनेटली आम्हाला पहिल्या दिवशी नॉन AC रूम मिळाली आणि स्वामींच्या कृपेने पाऊस पडल्यामुळे इतकं सुंदर वातावरण झालेलं थंड, त्यामुळे मुलंसुद्धा खुश होती. सो असा होता आमचा पहिला दिवस. श्री स्वामी समर्थ. बाय.